हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक इन न्यू व्हिडिओ. तर आता आम्ही जातोय डिनरसाठी बाहेर. तर मी रेडी होऊन गेली आहे, ध्रुवीन पण झालं आहे आणि नचिकेत पण रेडी झाले. फक्त थोडंसं मी रेडी होते आणि मग निघतो. आता निघालो आहे आम्ही. ध्रुवींची बॅग मी घेऊन घेतली आहे आणि ध्रुवीनला घेतलं आहे नचिकेत. तर जवळच होतं म्हणून आम्ही काही कार घेतली नाही, पायीच म्हटलं जाऊन येऊ. जवळच हॉटेल आहे आणि खूप छान आहे. तर तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते हॉटेल कसं आहे. हे तुम्ही बघू शकता ॲम्बियन्स हॉटेलचा. इकडं आम्ही मागवले होते डिमसम वगैरे काहीतरी नवीन डिश ट्राय करू म्हटलं. इकडं आम्ही बसलो. खूप सुंदर हॉटेल आहे, मस्त वाटत होतं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजचं व्लॉगिंग मी सुरुवात करते की 11:30 पासूनच, कारण की सकाळी सकाळी खूप धावपळ असते आणि सकाळचं रुटीन मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलं पण आहे. त्यामुळे आता मी दुपारपासून मी व्लॉग शूट करते. आता ध्रुवीन व्यवस्थित आरामात झोपलाय, त्याची अंघोळ बाकी आहे फक्त. माझी अंघोळ, नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालंय आणि आता मी रील शूट करून घेते. तर ते रील तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला मिळूनच जातील. त्यामुळे तुम्ही अजूनही फॉलो केलं नसेल इन्स्टाला तर करून टाका. नचस्वी हेच नावाने आपलं अकाउंट आहे. लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि डिटेल्समध्ये जाल तुम्ही अकाउंटच्या, तर तिथे डायरेक्ट इंस्टाग्रामला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता पेजवर. तर तुम्ही तिथे जाऊन फॉलो नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटतो तेही मला कमेंट करून सांगत जा. काही प्रश्न असला तर नक्की विचारा. A few moments later. तर नुकताच आपला ध्रुवीन इकडे उठून गेलेला आहे. तुम्ही बघू शकता किती फ्रेश उठते माझी माऊ ना बेटा. दुपार झाली बरं का, आता मॉर्निंगने झाली. आमचा अर्धा दिवस झालाय आणि आता दुपारी आम्ही 2 वाजता उठलाय. तर नाश्ता करून जेव्हा झोपतो ना तेव्हा चांगल्या पद्धतीने झोपतो. दिवसातून 2 वेळा तरी आता झोप झाली, फक्त 2 वेळा झोपतो आम्ही. ही जी ब्लँकेट आहे ना त्याची खूप फेवरेट आहे आणि तिला नाही सोडत तो झोपताना, तर ती पाहिजेच. आणि तिच्या जवळ गेला म्हणजे समजून जायचं की बाबूला झोप येते माझी. इतका स्मार्ट आहे ना तो, खूप जास्त खूप स्मार्ट आहे, खूप शहाणा आहे तो. शहाणा बाळा आहे तो ना बेटा, खूप शहाणा बाळा आहे. आता होईल आमचा थोड्या अर्ध्या तासांनी जेवणाची वेळ. आज जेवणामध्ये मी ध्रुवीनला डोसा देत होती, नाचणीच्या पिठाचा, अगदीच साधा. नमक आणि साखर वगैरे त्याला चालत नाही, कारण तो 1 वर्षाचा नाही आहे ना अजून, तोपर्यंत देत नाही मी. थोडंसं साखर तरी कधीतरी, गूळ देते म्हणजे, पण नमक त्याला दिलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने मी डोसे त्याला बनवून दिले 2. खूप मस्त सॉफ्ट होते आणि छान होते. परंतु मला त्यांनी वाटलं की त्याला आवडले, कारण त्याला 1-2 घास मी भरवले आणि त्याने फ्रू करून थुकून दिले, कारण की त्याला नाही आवडत होते. त्यामुळे नंतर मग मी त्याला, ध्रुवीनला डोसा काही आवडला रे, तर ही पेस्ट परत बनवली आणि आता ही पेस्ट तो आवडीने खातो. त्याची आवडती आहे म्हणून म्हटलं आता हीच बनवते. असं काहीतरी खेळणं दिलं ना त्याला, गाणी वगैरे, की तो बिझी होतो आणि मग पटापट जेवण करतो. हे सॉन्ग ध्रुवींचं खूप फेवरेट आहे, हे बघा. त्याचं एक सॉन्ग इतकं फेवरेट आहे ना, ते लावल्याबरोबर त्याच्या आरोड्या सुरू होता. तर मैत्रिणींनो, एक गोष्ट अशी की आज हाऊस क्वीन धनश्री पवारने आज व्हिडिओ जो टाकलेला आहे, तर त्यात जो ड्रेस तिने घातलाय, बऱ्याच जणांनी कमेंट वाचल्या, मी बऱ्याच जणांनी विचारलं की ड्रेस कुठून घेतलाय ताई, ड्रेस कुठून घेतलाय किंवा ड्रेस कोणता आहे. तर तोच सेम ड्रेस मी 2 महिन्यापूर्वी मी मागवला होता आणि मी कुठून मागवला तर म्हणून ते सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथे माझी रील बघू शकता. मी रीलही टाकली याच्या आधी 15-1 दिवसापूर्वी मी त्या ड्रेस घालून रील केली होती. ड्रेस आहे तर तो हा आहे. तर अशा पद्धतीचा ड्रेस आहे, तुम्हाला दिसलंच असेल. तुम्ही इथे बघू शकता की त्या ताईने आजच तो ड्रेस घातलाय, म्हणजे काल घातला होता तो ड्रेस आणि आज तिचा तो व्हिडिओ आलाय. तर तिथे मी बघून मला लक्षात आलं की म्हटलं बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, तर त्यांना सांगायला पाहिजे की ड्रेस कुठून घेतला. तर हा जो ड्रेस आहे खरंच खूप छान आहे. खरंच खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे. मला तरी प्रचंड आवडलाय. अशा पद्धतीचा टॉप आहे. हे बघा, हे बघू शकता. अशी पद्धतीचे स्लीव्ज, त्याला अशा हे थोड्याशा डिझाईन आहे आणि त्याला पट्टीने असं मस्त केलेले डिझाईन. अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे आणि लॉंग आहे, मस्त टॉप आहे. त्यानंतर अशा पद्धतीची पॅन्ट आहे, नॉर्मल चुडीदार पॅन्ट सारखी पॅन्ट आहे आणि सगळ्यात छान म्हणजे तो दुपट्टा आणि प्युअर कॉटन दुपट्टा आणि प्युअर कॉटन ह्याचा ड्रेस आहे.
खरंच खूप छान आहे. याची प्राईस फक्त आणि फक्त 1200 रुपये. इव्हन हा 3 ते 4000 रुपये त्याची प्राईस होती. परंतु मी कमी कधी होईल कमी हे विचार करत मग एकदा तेव्हा 1200 झाली आणि तेव्हा मी ऑर्डर करूनच टाकला फायनली. तर हा ड्रेस मी घेतलेला आहे Myntraवरून. तिथं मी तुम्हाला फोटो दाखवते Myntraवरचा पण आणि तुम्हाला डिटेल लिंक पण शेअर केली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही नक्कीच ते जाऊन बघू शकता डिटेल्स आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. तर असा खूप छान ड्रेस आहे. मला तरी प्रचंड आवडला होता आणि आज त्या ताईच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर अजून चांगलं वाटलं, की माझी आणि तिची चॉईस काय आहे, मिळती-जुळती. इव्हन तिच्या घरात बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या माझ्या घरात पण आहेत. तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितल्याच असतील आणि आपला व्लॉग कंटिन्यू राहील, परंतु ही महत्त्वाची गोष्ट मला ॲड करायची होती. आता नुकताच संध्याकाळचा चहा झालाय, ध्रुवीन इकडे खेळतोय, मस्ती चालू आहे त्याची. आणि अशाच नवनवीन छान छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका आणि चॅनल आवडला असेल माझे व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग तोपर्यंत काळजी घ्या, लवकर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. ओ